रॉयल क्लब झिड़के द्वारा आयोजित भारतीय जनता पार्टी ट्रॉफी 2023 में एक बार फिर से मैं यासीन साठे अपने साथी कमेंटेटर मोनीश पाटिल के साथ तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं। तमाम दर्शक एवं अतिथिगणों को मकर संक्रांति की शुभकामनाएं। मापोली संघाच्या संघनायकांनी इथे एक प्रतिनिधी पाठवायचा, जरा प्लीज सहकार्य करा। मतीन स्पोर्ट्स मापोली संघनायकाला विनंती करण्यात येते, एक प्रतिनिधी पाठवा जरा इथे। राइजिंग पहाड़े और कोल्हाचा पाड़ा के बीच में ये महत्वपूर्ण मैच। कोल्हाचा पाड़ा ने पहले टॉस जीता और प्रथम क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया। राइजिंग पहाड़े के दोनों सलामी बल्लेबाज इस वक्त मैदान के बीच। पहली गेंद, अच्छी गेंद, जड़ों में डाली, ढकेला अपने आप से दूर। थोड़ी सी मिसफील्डिंग जरूर हुई लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए मिड ऑन के क्षेत्र में। डॉट बॉल निकालने में सफल। प्रदीप और अनंता के रूप में दोनों सलामी बल्लेबाज। अच्छी गेंद पहली थी, डिफेंसिव शॉट खेलने पे विवश हुआ अनिकेत। पहली डॉट गेंद निकालने के बाद दूसरी गेंद लेके हटा मोड़ दो विकेट। पुल करने का प्रयास किया था, घूम के क्रॉस बेट से खेलने का, लेग स्टंप छोड़ती हुई गेंद, एम्पायर का इशारा, ये दिशाहीन गेंद। एक अतिरिक्त रन मिलेगा और इस अतिरिक्त रन के सहायता के साथ राइजिंग पहाड़े के योग की शुरुआत होते हुए राइजिंग पहाड़े का योग 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। चले अनिकेत, फुल टॉस बना के ड्राइव करने का, सीधा लॉन्ग ऑफ के फील्डर के हाथ में। पहला झटका लगा कोल्हे राइजिंग पहाड़े की टीम को। प्रदीप आउट होकर पेवेलियन में लौट रहे हैं। तो प्रदीप के रूप में पहला विकेट खोया यहां पे राइजिंग पहाड़ा की टीम ने। कोल्हाचा पाड़ा की टीम ने टॉस जीत के पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया और पहला विकेट खो दिया प्रदीप के रूप में। पावर प्ले का ओवर चलता हुआ, बल्लेबाज को तमाम फील्डरों ने घेरे रखा है। अच्छी गेंदबाजी अभी तक अनिकेत द्वारा। चले अनिकेत, राइट आर्म ओवर विकेट, इस बार सफल हुए और डिब्बे को इसको लेके फील्डर के ऊपर से उठा के मारने का प्रयास। गेंद जा रही है डिब्बे को, इसको एक बाउंड्री के बाद 4 रनों के लिए शानदार चौका। शानदार चौके के साथ प्रशांत ने अपना खाता खोला। उनकी टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा 5 रन। पंच किया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन क्षेत्र में। 2 फील्डर गेंद के पीछे भाग रहे, रोक नहीं पाएंगे। गेंद चली गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद 4 रनों के लिए। पोलीस संघाचा संघनायक एक प्रतिनिधी पाठवायचा समालोचन कक्षामध्ये। बल्ले से दूसरा चौका, स्कोर बढ़ता हुआ पहुंचा
उनका व्यक्तिगत 8 रन और अपनी टीम की योग को उन्होंने पहुंचा दिया 9 रन। एक बार फिर से शॉट गेंद थी उसी क्षेत्र में, डिब्बे कोड स्कूल क्षेत्र में गेंद जा रही थी, जिसे चली जाएंगी डिब्बे कोड स्कूल बाउंड्री के बाद 4 रनों के लिए तीसरा चौका। इस टूर्नामेंट की ये तीसरी हैट्रिक बाउंड्रीज की, चौकों की, और इस बार आती हुई प्रशांत के बल्ले से। इन 4 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 13 रन। कोलिया चेपाड़ा का टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है कोलिया चेपाड़ा की टीम। चले राइजिंग पारा के गेंदबाज अनिकेत, राइट आर्म मोड़ विकेट। एक बार फिर से शॉट गेंद थी, इस बार अपर एज लगा, बहुत ही बेहतरीन कैच, बहुत ही बेहतरीन कैच, पहली विकेट का पतन। लगातार 3 चौके लगाने के बाद चौथी गेंद पे वही प्रयास किया प्रशांत ने, इस बार सफलता नहीं मिली। ऊपरी हिस्सा लगा बल्ले का, गेंद खड़ी रह गई और शॉर्ट फाइन लेके इस तरह के फील्डर ने कोई गलती नहीं की। पहला झटका लगा, ये दूसरा झटका लगा। प्रशांत आउट होके पेवेलियन में लौट चुके हैं दूसरे ओवर की। स्कोर है केवल 13 रन। पावर प्ले का ओवर खत्म हुआ। दरम्यान भारतीय जनता पार्टीचे समर्पित असे कार्यकर्ता युवराजजी पाटील आणि किरण पाटील यांचं आगमन झालेलं आहे। मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर खड़े रह के कट करने का प्रयास किया था, एक जोरदार अपील, अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम। एम्पायर हमारे काफी अनुभवी, नकारा अपील को। अच्छी शुरुआत यहाँ पे हिमांशु द्वारा, बीट किया था बल्लेबाज को गति के साथ, काफी गति से गेंदबाजी करते। ऑफ स्टंप के बाहर गेंद का टिप्पा लगा था, गुडलैंड स्पॉट पे टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जा रही थी गेंद, अपनी जगह पे खड़े रह के छेड़खानी करने का प्रयास किया था, बल्लेबाज चुके थे पूरी तरह से, किस्मत भरे रह के बाहरी किनारा नहीं लिया। अच्छी शुरुआत। पावर प्ले के ओवर में 13 रन खर्च किए कर दिए थे यहाँ पे राइजिंग पहाड़ी की टीम ने। एक बार फिर से दौड़ना शुरू किया, हिमांशु की ये गेंद, एक बार फिर से गति से बीट किया बल्लेबाज को, पुल करने का प्रयास था, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में, बिल्कुल गेंद के लाइन में नहीं थे, उनके हेलमेट पे जाके गेंद लगी और रन बनने की कोई भी संभावना नहीं। 2 डॉट बॉल के साथ जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे राइजिंग पहाड़े के नौजवान उभरते हुए गेंदबाज हिमांशु द्वारा। लगातार दो डॉट बॉल निकालने के बाद अब थोड़ा सा प्रेशर बनाऊंगा यहाँ पे बल्लेबाज के ऊपर। चले हिमांशु, इस बार पंच करने में सफल हुए, गेंद आ रही है मिड विकेट के क्षेत्र में, फील्डर वहां पे मौजूद है, केवल 1 रन मिलेगा।
इस एक रन की सहायता के साथ कोलियाचपाड़ा का टीम योग बढ़ता हुआ पहुंचा 14 रन। चले हिमांशु, कंसंट्रेशन खोया, एक बार फिर से अपने बॉलिंग मार्क्स की ओर जाते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे हिमांशु। 3 गेंदों में केवल 1 रन दिया है। एक बार फिर से अच्छी गेंद थी, लो ट्रेजेडी की गेंद थी, बल्ले का किनारा लेती हुई चली गई। शॉर्ट फाइन लेके क्षेत्र में फील्डर मौजूद, केवल 1 रन मिलेगा। इसे 1 रन की सहायता के साथ कोलियाचपाड़ा की टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा 15 रन। अभी तक हिमांशु ने 4 गेंदें की है, केवल 2 रन दिए। किसी तरह की बाउंड्री हिमांशु ने नहीं कहा। इससे आप अंदाजा लगा सकते हैं कितनी नपी तुली विकेट टू विकेट गेंदबाजी हिमांशु द्वारा। राइजिंग पहाड़े के उभरते हुए गेंदबाज। चले हिमांशु, इस बार थोड़ी सी शॉट जरूर थी, फायदा नहीं उठा पाए। में पुल करने का प्रयास था, मिड विकेट के क्षेत्र में खेलना चाहते थे, मिडल नहीं कर पाए, टाइमिंग सही नहीं हुआ। और जब तक ये फील्ड होती गेंद स्क्वायर लेग के क्षेत्र में दौड़ के 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने। और इसे 1 रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 16 रन। आखिरी गेंद आना शेष, केवल 3 रन दिए हिमांशु ने। काफी नपी तुली गेंदबाजी हिमांशु द्वारा। पहुंचे गेंद की अच्छी गेंद, पैड पे और बैट पे लगती हुई स्क्वायर लेग के क्षेत्र में फील्डर वहां पे मौजूद, केवल 1 रन मिलेगा। बेहतरीन गेंदबाजी हिमांशु द्वारा। और मुझे अभी अभी पता चला कि जो नरेश मावली है हमारे परम मित्र, उनके बेटे हैं ये, बाप की तरह बहुत ही टैलेंटेड। क्या जबरदस्त गेंदबाजी की। याच्या पूर्वी जो सामना झाला रौदी आणि मापोलीचा, त्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून रौदीचा संतोष याची निवड करण्यात येत आहे। तर मी संतोषला विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे आणि आमचे प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांच्या हस्ते आपलं बक्षीस घ्यायचं आहे। संतोष फ्रॉम रौदी, मॅन ऑफ द मॅच ऑफ द लास्ट मॅच बिटवीन महापोली एंड याच्यानंतर होणारा सामना पुंडास आणि दादूचा पाडा। दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं नाणेफेक करण्यासाठी। पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेक करण्यात येईल। फुंडास आणि दादूचा पाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे त्यांनी समालोचन कक्षाच्या जवळ येऊन उभं राहायचं आहे। ही इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेक होईल याची नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे। दादूचा पाडा वर्सेस फुंडास याच्यानंतर होणारा सामना। तो 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन बनाने में सफल हुई है यहाँ पे कोलियाचपाड़ा की टीम। अब अल्पेश आए हैं 30 ओवर लेके, अपनी व्यक्तिगत पहली और अपने टीम की ओर से 30 ओवर लेके। चले अल्पेश, राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद थी, बॉटम एज लगा है। लॉन्गो के फील्डर जब तक के लंबी दौड़ लगानी पड़ी, काफी दूर से दौड़ते हुए आए, फील्ड करते मौका था बल्लेबाजों को 2 रन पूरा कर लेने का। इन 2 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 19 रन। अब यहाँ पे जरा बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों को अपने हाथ खोलने होंगे, थोड़ा सा एक्सीलेटर पे पैर रखने की जरूरत, थोड़ा सा रनों की गति बनाने की जरूरत, क्योंकि राइजिंग पहाड़ा की बल्लेबाजी में काफी गहराई है। इसलिए एक अच्छा सम्मानजनक योग उनके प्रतिद्वंद्वी के सामने सेट करना बहुत ज्यादा जरूरी। रौदी आणि मापोली संघादरम्यान झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून संतोष याचा गौरव करण्यात येत आहे। सन्माननीय युवराजजी पाटील आणि किरण पाटील यांच्या हस्ते सन्मान होतोय। सामनावीर म्हणून रौदी आणि मापोली या 2 संघामध्ये जो सामना झाला, संतोष यांनी जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी करून
आपल्या संघाला एक हाती विजय प्राप्त करून दिले, त्यांचा सत्कार. अल्पेश 2 गेंदों में 4 रन खर्च कर चुके हैं अभी तक. इस ओवर में तीसरी बार गेंदबाजी करने के लिए तैयार. अजय खेलने के लिए तैयार. अल्पेश की यह गेंद राइजिंग डिलीवरी थी, पटकी हुई गेंद थी. अपनी जगह पे खड़े रह के कट करने का प्रयास किया था अजय ने, कलेक्ट नहीं कर पाया. विकेट कीपर ने कलेक्ट कर लिया. रन बनने की कोई भी संभावना नहीं. डॉट बॉल निकालने में सफल. अल्पेश 3 गेंदों में अभी तक 4 रन खर्च कर चुके हैं. स्कोर है कोलिया चपाड़ा का अभी भी रुका हुआ 21 रन. जो दर्शक देर से आए या जिन्होंने अपना यूट्यूब चैनल देर से खोला उन्हें मैं बताता चलूं कि राइजिंग पहाड़े और कोलिया चपाड़ा के बीच में ये महत्वपूर्ण मैच. इस बार दिशा दे दी गेंद को. इसको लेग के क्षेत्र में फील्डर मौजूद है, केवल 1 रन मिलेगा. अच्छी फील्डिंग का प्रदर्शन और यहाँ पे रन आउट भी हो गए बल्लेबाज. अजय के रूप में एक और विकेट खो दिया यहाँ पे कोलिया चपाड़ा ने. अब नए बल्लेबाज आ रहे राहुल. अल्पेश की अच्छी गेंदबाजी अभी तक 4 गेंदों में केवल 5 रन खर्च किए अल्पेश ने. बांधे रखा है बल्लेबाजों को, किसी तरह की बाउंड्रीज नहीं खाई अभी तक. चले अल्पेश, राइट मोड़ दो विकेट और इस गेंद को हवा में उठा के मारा है. खड़ी रही गई गेंद, काफी ऊंची गई है. गेंद के नीचे फील्डर देखना क्या ले पाते कि नहीं, और ड्रॉप कर दिया. 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने. पहली गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से उठा के खेलने का प्रयास किया था, मिडल नहीं कर पाए थे. अपर एज लगा था, खड़ी रह गई थी गेंद, काफी ऊंची गई थी. लंबी दौड़ लगानी पड़ी थी लॉन्ग ऑन के फील्डर को. अच्छा प्रयास किया लेकिन आखिरी क्षणों में क्या छूट गया. 2 रन प्राप्त हुए. 2 रनों की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 24 रन. चले अनिकेत, अल्पेश सॉरी, शॉट गेंद थी और इसे पंच कर दिया खूब शानदार से. सीधा हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे 4 रनों के लिए. इस शानदार चौके की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 28 रन. कोलिया चपाड़ा की टीम टॉस हार चुकी थी, पहली बल्लेबाजी करनी पड़ रही है. राइजिंग पहाड़े की टीम गेंदबाजी कर रही है और आखिरी गेंद यानी 6 गेंदे आना अवशेष 28 रनों का योग खड़ा करने में सफल हो गई है कोलिया चपाड़ा की टीम. अब ये देखना बड़ा मजेदार रहेगा कि बची हुई 6 गेंदों में कितने ज्यादा से ज्यादा रन बटोरने का प्रयास करते हैं. एक 35-40 रनों का लक्ष्य निर्धारित करना राइजिंग पहाड़े के सामने बहुत ज्यादा जरूरी, अन्यथा फिर मैच पे आपकी पकड़ आप खो दोगे, क्योंकि बहुत गहराई है राइजिंग पहाड़ा के टीम के बल्लेबाजी में. इसलिए एक अच्छा सम्मानजनक योग खड़ा करना 35-40 का बहुत ज्यादा जरूरी. 28 रन बनाने में सफल हुई है यहाँ पे कोलिया चपाड़ा की टीम. इस बीच शैलेश पाटिल का आगमन. कल बहुत जबरदस्त गेंदबाजी और बल्लेबाजी की थी शैलेश ने. मयूर आए हैं, आखिरी ओवर का भार संभालेंगे मयूर. अट्ठाईस रनों का योग खड़ा करने में सफल हुई है कोलिया चपाड़ा की टीम. 6 गेंदें आना शेष. 40 रनों के लक्ष्य तक जरूर पहुंचने का प्रयास करेंगे. चले मयूर, लंबा रन अब मयूर का, राइट मोड़ द विकेट और ओवर पिच डिलीवरी थी, उसका फायदा नहीं उठा पाए.
लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, मिस किया पूरी तरह से, विकेट कीपर ने गैदर कर लिया, रन बनने की कोई भी संभावना नहीं। डॉट बॉल के साथ शुरुआत की मयूर ने, शानदार प्रदर्शन गेंदबाजी का, काफी गति के साथ गेंदबाजी कर रहे, लंबा रनअप मयूर का, हमसे दूर भागते हुए टाटा मोड़ द विकेट। इस बार गति से बीट किया, अचानक से गति में परिवर्तन किया, स्लोअर डिलीवरी फेंकने में सफल, बीट किया बल्लेबाज को ऑफ स्टंप के बाहर पूरी तरह से, कुछ भी समझ में नहीं आया। लगातार दो डॉट बॉल निकालने के बाद अब प्रयास पूरी तरह से, प्रेशर जो है बल्लेबाज के ऊपर, जबरदस्त शुरुआत यहाँ पे मयूर द्वारा। चले मयूर, राइट आर्म मोड़ द विकेट, फुटा डिलीवरी, हवा में उठा के मार दिया है, ऊंची गई है गेंद, गेंद के नीचे फील्डर इस बार छोड़ेंगे नहीं, आसान था कैच लॉन्ग ऑन के क्षेत्र में। जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे मयूर द्वारा, 3 गेंदों में 1 विकेट, कोई रन नहीं। इससे आप अंदाजा लगा सकते हैं कितनी नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे मयूर। कोलियाजेपाड़ा के कोई भी बल्लेबाज उनकी गेंदबाजी को आत्मविश्वास के साथ नहीं खेल पाया। नितीन पाटील, आतिश पाटील आणि राजू भोईर हे माननीय यांचं आगमन झालेलं आहे, मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत। इस बार सीधा क्लोज में अपने पकड़ने में सफल हुए, 1 रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज और आउट करार दिए। एम्पायर की उंगली आसमान की तरफ, रन आउट। चार गेंदों में केवल 1 रन नहीं दिया, इससे आप अंदाजा लगा सकते हैं मयूर किस तरह की आग उगलती हुई गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदे, कोई रन नहीं और 2 महत्वपूर्ण सफलताएं, 1 रनआउट के रूप में और 1 कैच के रूप में। बहुत ही प्रभावी गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे मयूर द्वारा। और इस गेंद को हवा में उठा के मार दिया है, रन आउट होने का, कैच करने का मौका, 2 रन पूरे कर दिए दोनों बल्लेबाजों ने। इन 2 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा। अब 30 रन, आखिरी गेंद आना शेष। आखिरी ओवर में मयूर ने केवल 2 रन दिए और जो सपने देखे थे यहाँ पे कोलियाजेपाड़ा के बल्लेबाजों ने बड़े शॉट लगाने का, उनको धूमिल कर दिया। चले मयूर, आखिरी गेंद, गति के साथ बीट किया बल्लेबाज को, बिल्कुल गेंद के लाइन में नहीं थे, ड्राइव करने का प्रयास जरूर किया था, बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से, विकेट के ऊपर ने गैदर कर लिया। इस तरह से 30 रन ही बना पाई यहाँ पे कोलियाजेपाड़ा की टीम पहले बल्लेबाजी करते हुए। और अब राइजिंग पारे की टीम को जीतने के लिए 31 रनों की जरूरत, 24 गेंदों में 31 रन, आसान सा लक्ष्य मैं कहूंगा। इस लक्ष्य की तरफ किस तरह से बढ़ती है राइजिंग पारा की टीम, इसका आंखों देखा सुनाने के लिए मराठी के मेरे साथी कमेंटेटर, बहुत ही मीठे आवाज के स्वामी मोनीश पाटील। आमचे मान्यवर सगळे व्यासपीठावरती येतात आमच्या टॉस बॉक्स मध्ये, तिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल। एका बाजूला टीम नांदिटण्या
माफ करा, एका बाजूला टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला गेलं तर मग जय बजरंग पुंडास. रॉयल क्लब अशी कॉलिंग दिली गेली आहे आणि नाण्याचा कौल आता आपण पाहू शकाल. नाना देखील सांगते की दोघांच्या पक्षामध्ये. पुढचा चेंडू इथे पहा, नाणेफेकीचा कौल केला. रॉयल क्लब कॉलिंग, रॉयल क्लब आलाय. मान्यवर विनंती, तो व्यासपीठावरती विराजमान व्हायचा आहे. येस ना, दादूच्या पाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. अगदी जर बघितला गेला तर इथपर्यंत पोहोचल्यावरती काय म्हणाले या नियोजनाबद्दल? खूपच सुंदर असं नियोजन आहे. असं अगदी वळतोय पुंडास संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल हरलाय, फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. कोणते असे बॅट्समॅन आहेत ज्यांच्यावरती तुम्ही जिम्मेदारी द्याल? भावेश आहे, देवेंद्र आहे, सूरज आहे आणि छोटू आहे. येस, नक्कीच विनामूल्य ऑल दी बेस्ट. चांगला खेळ दाखवा. टीम दादूचा पाडा तुम्हाला देखील ऑल दी बेस्ट. चेंडू चॉईस करा दोघांनी देखील. धन्यवाद. दरम्यान इथे आपल्या या टुर्नामेंटचे प्राणार्थे ज्यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट राबवली गेली, आदरणीय रवींद्र अरुण जाधव साहेब यांचा इथे शुभागमन झालं. यस, वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचं संगीत देखील आपण ऐकूयात. येस, धन्यवाद डीजे. थँक्यू. चला, बहुतेक मॅचकडे धावसंख्या फलकावरती जोडला गेला. त्या म्हणजे 30-31 धावांचं टार्गेट दिलं गेलं, आव्हान दिलं गेलं 31 धावांचं. आणि हे पार पाडण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स टीम रायझिंग स्पोर्ट्स पहारे संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला अनिकेत आहे, नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अल्पेश. आणि दरम्यान टीम रायझिंग स्पोर्ट्स पहारे संघाला शुभेच्छा देखील आल्यात. FM टीम साईधाराकडून खास स्वस्तिक पाटील आणि स्वस्तिक पाटीलसाठी हार्दिक शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. चला, बोलतोय मॅचकडे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं 31 धावांचं टार्गेट दिलं गेलंय. 2 सलामीचे बॅटर्स अनिकेत आणि अल्पेश ही जोडी मैदानावरती आणि षटक क्रमांक पहिलं प्रदीप गोलंदाजीवरती. पहिला चेंडू त्यावेळेस पहा, ड्राईव्ह केला गेला चेंडू. अगदी झेल घेण्याची संधी होती, सरळ हातामध्ये होता चेंडू, पण त्यानंतर जर बघितला गेलं तर मग झेल सुटली आणि मग निर्धाव चेंडूची सांगता होती. 31 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान आहे, पण जर विकेट पडले टीम पहारे संघाने पहिल्या 1 ते 2 षटकामध्ये जर विकेट लूज केले गेले ना, तर मग हे छोटं आव्हान देखील मोठं वाटू लागेल. गोलंदाज सज्ज होत आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अगदी ब्लॉक हॉलमध्ये होता. ड्राईव्ह करण्याचा इथे देखील प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून, पण बॅटची कडा घेतली आणि स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच्यावरती जर बघितला गेला तर मग 1 धाव कंप्लीट केली गेली आणि 31 धावांचा पटलाग करताना पहिलं श्री गणेशा केलं जाते, खातं उघडलं जाते. धावसंख्या फलकावरती 1 आहे. चेंडूचा विचार केला, 2 चेंडूचा खेळ समाप्त आहे. 31 धावांचं 30 धावा जोडल्या होत्या. 31चं टार्गेट दिलं होतं, ते पार पाडण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स. पहिली मॅच आपण पाहतोय दुसऱ्या सत्रातली
अगदी टीम रायझिंग स्पोर्ट्स पहारे संघ ही पहिलीच मॅच खेळतात, कारण की पहिल्या सत्रामध्ये त्यांना बाय होते आणि दादूचा पाडा संघ ही दुसरी मॅच खेळताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये उंबरपाडा संघाला परास्त करून इथपर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? फेकी चांगला एंडला आणि मग आपण पाहू शकाल बॅकअप आहे, पण 2 धावा तर सहज सोप्या पद्धतीने इथून कंप्लीट केला. तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे. लडबडलाय संघ, तालमेल नव्हता आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर मग जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि टोटल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती 4 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त आहे. 4 धावसंख्या फलकावरती जोडली गेल्या. चेंडू क्रमांक 4 प्रगती पथावरती असेल. गोलंदाजीवरती प्रदीप गोलंदाज. थोड्याच वेळामध्ये आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती आमचे सर्व मान्यवर इथपर्यंत पोहोचले. त्यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल. नक्कीच आपण थोड्याच वेळामध्ये जे आमचे पाहुणे मंडळी आमच्या व्यासपीठावरती आहे त्यांचा थोड्याच वेळामध्ये आपण शाही सन्मानात स्वागत सत्कार देखील करू, कारण की अतिथी देवगणांसमान असतात. अतिथींचा सन्मान करणं हे आमचं काम आहे आणि त्यांचा नक्कीच आपण सन्मान केला जाऊ. थोड्याच वेळामध्ये वळते मॅचकडे. हा चेंडू पहा, हवे तर मिस टाइम पण नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे तिथे अविनाश आणि मग चेंडूला कलेक्ट करून फेकी करेपर्यंत धाव कंप्लीट केली गेली ती म्हणजेच 2 आणि मग 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती 7 या आकड्यावरती. वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. ॲडव्होकेट आदरणीय युवराजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी किसान आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करूयात आपण. आदरणीय रवींद्र जाधव साहेब या टुर्नामेंटच्या प्राणार्थे आणि त्यांच्या अतिशय जवळचं व्यक्तिमत्व देखील आहे, गोड व्यक्तिमत्व. आदरणीय ॲडव्होकेट युवराजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी किसान आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय. तदनंतर आदरणीय किरणजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा यांचा देखील आपण इथून करूयात शाही सन्मानात स्वागत सत्कार. मी रवींद्र जाधव यांना विनंती करेल. आपण पाहू शकाल किरणजी पाटील साहेब एक गोड व्यक्तिमत्व. त्याचबरोबर संतोषजी शेलार साहेब यांचं इथे शुभागमन झालं. यस, वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तदनंतर तदनंतर ग्रामपंचायत दिघाशी आशिषजी पाटील साहेब, ग्रामपंचायत दिघाशी सदस्य, लाडके सदस्य यांचा देखील आपण इथून करूयात सन्मान. आदरणीय आशिषजी पाटील साहेब, ग्रुप ग्रामपंचायत दिघाशी विद्यमान सदस्य आशिषजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जातो, आपण पाहू शकाल. तदनंतर दिघाशी गावचे समाजसेवक आदरणीय राजेंद्र पाटील साहेब यांचा देखील आपण करूयात सन्मान. आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. तदनंतर आदरणीय गुड मॉर्निंगचे सदस्य, गुड मॉर्निंग क्लबचे सदस्य आदरणीय संतोषजी शेलार साहेब यांचा देखील आपण करूयात सन्मान. आणि शैलेश पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मान करायचंय. आदरणीय संतोषजी पाटील साहेब, संतोषजी शेलार साहेब. असं थोड्याच वेळामध्ये त्यांच्या गावचा संघ देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, पुंडास. आणि सन्मान केला जातो, आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती.
वळतोय मॅचकडे. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली एका विकेटच्या नुकसानवर 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना अनंत धापसे गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला चेंडू निर्धाव तदनंतर विकेट पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं ना की या मॅचला जर कमबॅक करायचं असेल, या मॅचमध्ये इनमध्ये यायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. आणि तो विकेट आपल्याला पाहायला मिळाला. एक महत्वाचा विकेट अनिकेत मैदानाच्या बाहेर आहे. षटक क्रमांकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू प्रगतीपथावरती 9 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन दिनेश. हा चेंडू पहा पहिलाच फेस करताना पंचांचा इशारा काय तो निर्धाव चेंडूची सांगता, अगदी वाडीशेवरकर टाकण्याचा प्रयत्न आणि दिनेशला पाठवण्याच्या पाठीमागचा रिझन देखील लेफ्ट हँडेड बॅट्समनला इथे हवेची साथ मिळू शकते, निसर्गाची मदत होऊ शकता. त्या अनुषंगाने त्याला प्रमोट केलं गेलं वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त आहे. चौथा चेंडू यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू चखवा देऊन निघून गेला प्रेक्षकाच्या हातामध्ये. आणि मग निर्धाव चेंडूची सांगता आणखी एकदा होत्या. धावसंख्या फलकावरती जर पाहायला गेली तर सिरावली आहे ती 9 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त आहे. 9 धावसंख्या फलकावरती. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा अनंत धापसे. हा चेंडू लॉफ केलाय बॅटच्या प्रॉपर मिडलला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि झेल ही कलेक्ट केली जाईल. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती रितेश. अनंताने आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 5 चेंडू हाताळल्या गेल्यात आणि 5 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात आणि धावसंख्या विचार केला वैयक्तिक तर कुठलाच प्रकारची नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला मेडनवर पाहायला मिळेल का इथून अनंताची पाहायला लागेल. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्रायकर एंडला रितेश बॅटर. यावेळेस पहा लॉफ केलाय. स्टॉप करण्याचा प्रयत्न आहे पण पंचांचा इशारा काही आहे. इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव दिली गेली आहे. कालच्या दिवसामध्ये प्रेम आपण एक मेडनवर पाहिली होती पण मेडनवर नाही पण चेंडू बॅटला स्पर्श करून त्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती. फक्त वाईटची एक धाव दिली होती कालच्या दिवसात. पण मेडनवर या टुर्नामेंटमध्ये अजूनपर्यंत कोणीच हाताळलेलं नाही आहे. इथे देखील वाईटच्या स्वरूपात एक धाव दिली आहे. शेवटचा चेंडू निर्धाव येईल का. गोलंदाज सज्ज होत आहे. त्यावेळेस लॉफ केलाय. फटका चांगला आहे रितेशच्या बॅट मधनं. हा येणारा मॅक्झिमम खातं उघडतोय आपला षटकाराने. धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 31-31चा पाठलाग करताना 16 या आकड्यावरती. म्हणजे आता 12 चेंडू आणि विजयाची झुंज देण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 महत्वाचं प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. रोहन.
चला बोलतो मॅचकडे. रोहन गोलंदाजीवरती पहिला चेंडू यावेळेस मिस केलाय. यष्टीरक्षक देखील फंबल आणि त्यानंतर जर बघितला गेलं तर बॅकअप होता पण अडवू शकला ते देखील नाही. आणि मग 2 धावा, एक्स्ट्रा 2 धावा. पंचांचा इशारा काय येतोय तर बॅटची कडा होती आणि तिथे 2 धावा कंप्लीट केला गेला. यस, यष्टीरक्षकाला हा चेंडू स्टॉप करणं गरजेचं आहे कारण की 12-15चं इक्वेशन मैदानात पाहायला मिळत होतं. हा निर्धाव चेंडू आला असता तर मग इथून प्रत्येक निर्धाव चेंडू हा कोल्ह्याचा पाड्या संघासाठी खूप महत्त्वाचा असू शकतोय. महत्त्वाचा म्हणजे या मॅचला जिंकण्याच्या पायरीपर्यंत पोहोचू शकणार होता पण तिथे 2 धावा आलात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला हवेत. इथे नोमॅन्स लँडमध्ये असेल. आता एक धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते. माझे साथी गुणलेखक प्रेम पाटील मला दर्शवतायत 20 या आकड्यावरती. त्याचबरोबर आपण पाहू शकाल ओमसाई मूवीजचे बोटांची जी जादू दाखवतायत कैलास पाटील हे देखील आमचे डिजिटल गुणलेखक आहेत. आमच्या प्रेक्षक कक्षामध्ये जो आहे तिथे एक बाईक आहे. त्या बाईकची आरसी येते, रिफ्लेक्शन येतं. ब्राऊन कलरचा जो शर्ट घातला त्याच्या बाजूला अगदी ऍक्टिवा आहे. हा चेंडू पहा. अपील पंचांचा इशारा काय तर नो चेंडू आहे म्हणजे अर्थात इथे ओव्हर स्टेपिंग, पिच आउट ऑफ द पिच. आणि पंचांचा इशारा काय तर यस, ओव्हर स्टेपिंगचा आहे, नो चेंडू. आणि जर बघितला गेला तर मग आता एक्स्ट्रा धाव दिली जाईल आणि एक्स्ट्रा 2 धावा मिळतील. 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 22-22. धावसंख्या फळकावरती जाऊन जोडली गेली 22 या आकड्यावरती. पुढचा चेंडू आहे फ्री हिट म्हणजे अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी बस रनआउट नाही होना आहे. म्हणजे फ्री हिटचा चेंडू आहे. कसंही मारा, कुठेही मारा, विकेट नसेल, फक्त रनआउटची विकेट असेल. स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो रितेश, ज्याच्या बॅटमधनं ऑलरेडी एक षटकार आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लाईनच्या क्षेत्रात आणि मग चेंडूला कलेक्ट करून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचते 23-23. धावसंख्या फळकावरती 23 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. विकेटचा विचार केला तर 2 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. पुढचा चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम, झेल घेणं गरजेचं असेल आणि झेल कलेक्ट केली गेली. विकेट डाऊन होतोय महत्वाच्या क्षणी. फलंदाज अल्पेश मैदानाच्या धन्यवाद. आपण पाहू शकाल धावसंख्या फळकावरती जोडली गेली 23-23 या आकड्यावरती. विजयासाठी आता मात्र 8 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. अतिशय रोमांच मोडवरती मॅच जाऊन पोहोचले. 8 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू यावेळेस फ्लॉप केलाय हवेत. मिस टाइम आहे, झेल घेणं इथे देखील गरजेचं असेल आणि बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 महत्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील.
च्या बाहेर बॅक टू बॅक गेल्या. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या अत्यंतेने प्रयत्न करत तिथपर्यंत पोहोचला आणि चेंडूला कल केला गेला आणि विकेट क्रमांक 3 विकेट हॅट्रिक इथून सेलिब्रेट केली जाते गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. स्वीकार पाहायला मिळतोय. 6 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे टीम पहारे संघाला. आणि जर बघितलं गेलं तर गोलंदाजीवरती आता गोलंदाज समीर आणि स्ट्रायकर एंडला ज्या फलंदाजाने एक मोठा फटका मारला होता मॅचला, ज्याने इन मध्ये आणलं होतं, तो फलंदाज पाहायला मिळतोय रितेश. नक्कीच आमचे पाहुणे मंडळी सगळे आमच्यापासून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच धन्यवाद, इथपर्यंत तुम्ही पोहोचलेस. यस, थँक्यू. होतं मॅचकडे. हा चेंडू पहा, पहिला चेंडू निर्धावच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आता विजयासाठी 6 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. आदरणीय अंकुशजी तनपुरे साहेब यांचे इथे आगमन झालंय, त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू यावेळी सोडवण्याचा प्रयत्न होता, फटका प्रॉमिसिंग तर नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि मग झेल कलेक्ट केली जाईल. विकेट डाऊन होत आहे. थँक्यू. दिसे मॅच मध्ये रंगत 8 चेंडू 8 धाव्यांची गरज असताना ती मॅच जाऊन पोहोचली. 4 चेंडू 8 धाव्यांची गरज म्हणजे 4 निर्धाव चेंडू, ज्यामध्ये 2 विकेट, माफ करा 3 विकेट पाहायला मिळाले. 4 विकेट पाहायला मिळाले. मागच्या 5 चेंडूवरती जर बघितलं तर 4 विकेट आणि एकही धाव नाहीये. म्हणजेच किती अव्वल दर्जाची गोलंदाजी ही पाहायला मिळते. पहा, नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला मयूर. हा पहा, आल्या आल्या अक्रॉस दी हँड आडव्या पट्ट्याचा मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. एक धाव कंप्लीट केली आहे. स्वीकार स्ट्रायकर एंडला पंचांचा इशारा, लेगबाईच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट. आणि मग एका धावेच्या जोडीने आता समीकरण पाहू शकाल. 3 चेंडू विजयासाठी 7 धाव्यांची गरज. अखेर 6व्या चेंडूवरती एक धाव आली. जवळजवळ जर प्रेम असं बघायला गेलं ना तर असं म्हणावं लागेल की एक निर्धाव षटक आहे. आणि निर्धाव चेंडूंची जर गणता बघितली गेली तर या इनिंग मध्ये 11-12 निर्धाव चेंडू आहेत प्रेम. 2 षटकं जवळजवळ निर्धाव पद्धतीच्या आहेत. पुढचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, इथे मिस टाइम. स्वीकारचा विकेट देखील इथे धोक्यात आहे. आणि मग झेल सुटली गेली, जीवनदान मिळालं. एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या जोडीने समीकरण आता पाहू शकाल. 2 चेंडू 6 धावा. दरम्यान याच पद्धतीचं समीकरण आपण पाहिलं होतं ना की कालच्या दिवसामध्ये 2 चेंडू 5 धावेची गरज होती अंतिम मॅच मध्ये. एका बाजूला टीम गावदेवी स्पोर्ट्स वारेट आणि विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली. 2 चेंडू 5 धावेची गरज, शेवटची मॅच आणि षटकार लागला गेला. धोंडावडवली संघाकडनं उमेश दळवी होता फलंदाज. पण इथे आता 2 चेंडू 6 धावेची गरज आहे
आणि आता मात्र 2 चेंडू 6 धावा या जोडल्या जातील का? यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक हा. नो मॅन्स लँड मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय वेगाने. दुसरी धावी कंप्लीट केली आहे आणि मग 2 धावा पूर्ण. आणि आता समीकरण पहा, एक चेंडू 4 धावा. कंपल्सरी एका चेंडूमध्ये 4 धावा कराव्या लागेल. ड्रेसिंग चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत कंपल्सरी. 1-4चं इक्वेशन. एका बाजूला टीम पहारे संघ, विपक्षामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते कोल्ह्याचा पाडा. एक चेंडू 4 धावेची गरज आहे. यावेळेस मारण्याचा प्रयत्न केला नक्कीच. इस मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो नो डाऊट, ज्याने 3 विकेट घेतल्या लगातार. हॅट्रिक ज्याने घेतली गेली. यस रोहन, मॅन ऑफ द मॅच.